पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीच, तिसऱ्या भाषेचा पाचवीपासून विचार करावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। हिंदी भाषा लादण्याचा GR कुणी काढला? मिंदेनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं आहे का? दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांना फडणवीसांची जागा हवी आहे का? आदित्य ठाकरे यांचे सवाल। मराठीची सक्ती आहेच, हिंदी विरोधाच्या नावाने उद्या उर्दू सक्तीची मागणी करतील। ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नितेश राणेंची पोस्ट। मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो। पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। बाळा नांदगावकर आणि अनिल परबांची भेट। मोर्चाच्या नियोजनासंदर्भात अनिल परब आणि नांदगावकर यांच्यामध्ये तासभर चर्चा। मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रकं वाटप, तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल, संदीप देशपांडेंचा इशारा। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेची कुठेही सक्ती केली नाही। मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू, योगेश कदम यांची टीका। उद्धव ठाकरेंनी मोर्चामध्ये सहभागी होणं म्हणजे पुतळा मावशीचा प्रेम। ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली, केशव उपाध्ये यांची टीका। हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मुंबईमध्ये मनसेच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो। हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी घेतलेली भूमिका मनसेनं बॅनरच्या माध्यमातून मांडली। सुनील शुक्लाला त्यांच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खांच्या नंदनवनात रमणाऱ्या लोकांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही, सुनील शुक्लावर मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची टीका। कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल। उद्या भाजपत किंवा राष्ट्रवादीत गेलो तरी तो सन्मान असेल, काँग्रेस नेते कुणाल पाटील यांचं वक्तव्य। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। काटा लगा गल अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले। भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आजपासून 5 सामन्यांची T20 मालिका। भारतासमोर विजयी सलामीचं लक्ष। पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचा दौरा। पंतप्रधान मोदींचा अंतराळवीर शुभांशु शुक्लासोबत संवाद। भारत स्वतःचं स्पेस स्टेशन बनवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा।